नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। अग्निवीर भरती 2027 ची जाहिरात पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये येणार आहे। पण तुम्हाला जर अग्निवीर म्हणून एक पोस्ट फिक्स करायची असेल, सिलेक्शन मिळवायचं असेल तर त्याची तयारी आतापासूनच करावी लागणार आहे। नाहीतर जाहिरात आल्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी 2 जास्तीत जास्त 3 महिने मिळतात आणि त्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम, त्याचबरोबर रिव्हिजन आणि सराव या सगळ्या गोष्टी कव्हर होत नाही। त्यामुळे तुम्हाला पुढच्या जाहिरातीची तयारी आतापासूनच करावी लागणार आहे आणि येणारी जी काही 2026 ची भरती आहे त्या भरतीचे फॉर्म कधीपासून चालू होणार आहे, सर्वात महत्त्वाचा व मोठा प्रश्न आहे मुलांसाठी की वयाची अट काय असणार। मागच्या भरतीमध्ये 1 वर्षाची सूट दिली होती, या वर्षामध्ये सुद्धा 1 वर्षाची सूट देणार का? त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, उंची काय असणार, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, मग जीडी साठी असेल किंवा वुमेन मिलिटरी पोलीस साठी असेल, क्लर्क साठी असेल, ट्रेड्समॅन साठी असेल, ही संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्याचबरोबर नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे आतापासून, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्शन मिळवणं सोपं होणार, याबाबतची सगळी माहिती शेवटपर्यंत कव्हर करू। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे मित्र अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा। अपडेटसाठी, तयारीसाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला फॉलो म्हणजे सबस्क्राइब सुद्धा करून घ्या। आता या भरतीची जाहिरात कधी येणार आहे तर जानेवारी-फेब्रुवारी 2027 मध्ये 100% जाहिरात येणार आहे। बघा, मागची जाहिरात कधी आली होती, 13 फेब्रुवारी रोजी आली होती। म्हणजे जाहिरात तर अगोदरच आली होती, पण फॉर्म भरायला 13 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली होती। त्यानंतर परीक्षा झाली होती तुमची जून मध्ये, म्हणजे 1 ते 12 जून दरम्यान परीक्षा झाली होती। हे थोडंसं लेट झालं होतं, कारण कधीची अग्निवीर भरती येणार 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 असा विषय चालू होता। पण फॉर्म भरण्याची डेट सुद्धा लेट झाली होती, परीक्षा सुद्धा थोडी लेट झाली होती। पण आता जी काही डेट असणार आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये असू शकते किंवा त्याच्या अगोदर म्हणजे जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा असू शकते आणि परीक्षा तुमची ही एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये किंवा जून जुलै महिन्यामध्ये होऊ शकते। पण शक्यता अशी आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये जाहिरात येणार आणि परीक्षा ही तुमची मे किंवा जास्तीत जास्त जून मध्ये होणार आहे। जागा किती असतील या भरतीसाठी? मागच्या भरतीमध्ये जवळपास 1 लाखाच्या आसपास जागा होत्या। तुम्ही बघितलं सी परीक्षेचा रिझल्ट लागला, भरपूर साऱ्या मुलांचं फिजिकल साठी सिलेक्शन झालेले आहे। एका एआरओ मधून खूप जास्त मुलं त्या ठिकाणी फिजिकल साठी घेतले, म्हणजे 1 लाखाच्या आसपास जागा काय होत्या त्या ठिकाणी होत्या आणि दरवर्षी त्याचा जागांचा असाच आकडा येतोय। बघा, पुढच्या वर्षी सुद्धा जवळपास 70 ते 80 हजार जागा असतील किंवा 1 लाखाच्या आसपास सुद्धा जागा त्या ठिकाणी असणार आहे। कारण अग्निवीरांना जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी दिल्या जाते आणि 4 वर्षाची सर्व्हिस आहे, म्हणून खूप जास्त पोस्ट त्यासाठी अग्निवीर भरतीच्या असतात। म्हणून येणाऱ्या भरतीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात जागा असणार आहे। जर तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती ही बॅच उपलब्ध आहे। या बॅच मधून खूप जास्त मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। आत्ताचा जो रिझल्ट लागला त्या रिझल्ट मध्ये खूप सारे असे मुलं आहे की त्यांनी बॅच घेतली होती आणि त्यांना फायदा झालेला आहे। आता तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकतात, सराव टेस्ट मिळणारे, नोट्स मिळणारे, डिटेल अभ्यासक्रम या बॅच मधून तुमचा कव्हर होणार आहे। सगळी जी काही टीम आहे शिकवायला दर्जेदार आहे, मी स्वतः असणार आहे। बघा, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे काही सगळं सिलेबस आहे तो कव्हर होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही पुस्तक सुद्धा आर्मी वाल्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरचे सगळे सॅम्पल पेपर सोडवले, चांगल्या पद्धतीने अभ्यासले, विश्लेषण केलं तर तुम्हाला 70 ते 80% जे काही प्रश्न आहे ते त्यातूनच येणार आहे। त्यासाठी आपण महाराष्ट्रातील मुलांसाठी स्पेशली अग्निवीर कोब्रा एडिशन म्हणून प्रश्नसंच आणलेला आहे। यामध्ये जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरचे सगळे पेपर जवळपास दिलेले, म्हणजे 77 पेपर यामध्ये दिलेले। ट्रेड्समॅन असेल, वुमेन मिलिटरी पोलीसचे असेल, जीडीचे असेल आणि प्रत्येक सराव प्रश्नाच्या खाली आपण अशा पद्धतीने त्या प्रश्नाची उत्तर सुद्धा दिलेली बघा, दिसतंय तुम्हाला। म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त सराव याचा करायचा आहे, 70 ते 80% प्रश्न यातूनच येणार आहे। जर तुम्हाला अभ्यासासाठी अजून दुसरं पुस्तक पाहिजे असलं तर गाईड सुद्धा उपलब्ध आहे। बघा, फक्त हे 2 पुस्तकं यूज करून तुम्ही अग्निवीर भरतीमध्ये 50 पैकी 46, 47, 50 पैकी 50 क्वेश्चन सुद्धा बरोबर आणू शकतात। हे पुस्तक आहे अग्निवीर गाईड म्हणून राजमार्ग, यामध्ये सगळी थेअरी दिलेली आहे, म्हणजे गणित विषयाचे सगळे टॉपिक ज्यावर प्रश्न येतात ते कव्हर केलेले। त्याचबरोबर बुद्धिमत्ता असेल, जीके असेल, विज्ञान असेल,
सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि हा दुसरा प्रश्न संच आहे कोब्रा एडिशन. याच्यामध्ये आर्मी वेबसाईटवरचे सगळे पेपर अंतिम उत्तर सूचीसह दिलेले आहे. आणि चालू घडामोडीचे दरवर्षी तुम्हाला 3-4 प्रश्न येत असतात, तर ते चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा अपडेट करून दिले. म्हणजे जुना प्रश्न जेव्हा 2022-23 चा त्यांनी टाकला होता, त्यालाच आपण 2026 चा प्रश्न बनवलेला आहे. चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही जवळच्या दुकानामध्ये जाऊन कोब्रा एडिशन हा प्रश्न संच बघा, आवडला तर घ्या, नाही तर घेऊ नका. पण येणाऱ्या परीक्षेमध्ये सिलेक्शनसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आता पात्रता काय काय लागत असते तर ते बघून घ्या. शैक्षणिक पात्रता सांगतोय. जीडी साठी जी काही तुम्हाला पात्रता लागणार आहे बघा, ती 10वी पास लागणार आहे. किती पास लागणार आहे? 10वी पास लागणार आहे. आणि ओव्हरऑल तुम्हाला 45% मिळाले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 33%च्या पुढे गुण असणे आवश्यक आहे. जास्त करून ज्या काही जागा असतात त्या जीडी साठी असतात. आपल्याला 2 फॉर्म भरता येत असतात. 2 पैकी 1 फॉर्म हा जीडी साठी असला पाहिजे. काय म्हणतोय मी? 2 फॉर्म भरता येतात. 1 फॉर्म जीडी साठी पाहिजे. दुसरा मग तुम्ही 12वी पात्रतेवरती क्लर्क साठी टाकू शकतात किंवा नर्सिंग असिस्टंट हा सुद्धा पर्याय असतो. टेक्निकल सुद्धा पर्याय असतो. पात्रतेनुसार वेगवेगळे फॉर्म तुम्हाला भरता येतात. त्यानंतर ट्रेड्समॅन साठी सुद्धा 10वी पास. काही ट्रेड्समॅनच्या जागा 10वी पास वरती असतात, काही ट्रेड्समॅनच्या जागा 8वी पास वरती सुद्धा असतात. अलग लक्षामध्ये. आणि इथं सुद्धा जवळपास तोच क्रायटेरिया असतो. पण जीडी पेक्षा आपण म्हणू की 35% किंवा 33% प्रत्येक विषयामध्ये असले तर तुम्हाला फॉर्म भरता येतो. वुमेन मिलिटरी पोलीसच्या जागा आता ARO वाईज वाढत चाललेल्या हळूहळू जास्तीच्या जागा येत आहे बघा. यांच्यासाठी सुद्धा पात्रता 10वी पास आणि एकूण 45% 10वी मध्ये मिळालेले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 33%च्या पुढे गुण असणं आवश्यक आहे. क्लर्क साठी तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे बघा. मग तुम्ही सायन्स मधून 12वी केली असेल किंवा आर्ट्स मधून 12वी केली असेल तरी चालणार आहे. पण इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला 50 पेक्षा जास्त गुण पाहिजे बरं का. 50% पेक्षा गुण इंग्रजी या विषयामध्ये पाहिजे क्लर्क मध्ये फॉर्म भरायचा असेल तर. टेक्निकल साठी जर तुम्ही 12वी पास असाल सायन्स मधून तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर तुमची 10वी झाली, 10वी नंतर जर तुम्ही ITI केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ITI चे तुम्हाला 15 ते 50 पर्यंत बोनस गुण याच्यामध्ये मिळत असतात. म्हणजे ITI जर ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. टेक्निकल क्लर्क वगैरे असेल त्यांच्यासाठी ITI चे जे काही बोनस गुण मिळत असतात त्याला तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. नर्सिंग असिस्टंट साठी तुमची 12वी सायन्स पाहिजे, म्हणजे 12वी विज्ञान शाखेतून झालेलं पाहिजे. अशी तुम्हाला सगळी शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी लागणार आहे बघा. आता उंची काय काय असणार तर जीडीचं ही काही पद आहे. जीडीच्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? शैक्षणिक पात्रता म्हणतो उंची 168 सेंटीमीटर. ट्रेड्समॅन साठी सुद्धा 168 सेंटीमीटर आहे. मुलींसाठी इथं या ठिकाणी काय असते 165 सेंटीमीटर असते. मुलींसाठी उंचीचा जो काही क्रायटेरिया असतो तो 165 सेंटीमीटर असतो. टेक्निकल वाल्यांसाठी सुद्धा 168, नर्सिंग वाल्यांसाठी सुद्धा 168. ARO वाईज याच्यामध्ये चेंज होतो बरं का कधी कधी. म्हणजे इथं कधी कधी टेक्निकलला 167, ARO वाईज सांगतोय मी. कधी कधी 168च्या जागी 170 सुद्धा करतात. क्लर्क साठी फक्त 162 सेंटीमीटर हाईट तुम्हाला लागणार आहे. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पदांसाठी तुम्हाला उंचीचा क्रायटेरिया दिलेला आहे बघा. आणि तुम्हाला त्या पदाबद्दलची माहिती सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे बघा अग्निवीर प्रश्न संचय याच्यामध्ये सुरुवातीला सगळी माहिती दिली महत्वाची. विद्यार्थ्यांच्या मनात जे वेगवेगळे प्रश्न येतात, अग्निवीर भरती योजना काय, शैक्षणिक पात्रता काय लागत असते, वयाची अट काय असते, संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. उंची तुम्हाला किती लागणार आहे ते पण दिलेलं आहे बघा. जनरल ड्युटी साठी किती लागणार, टेक्निकल साठी, ट्रेड्समॅन साठी, क्लर्क साठी 162 सेंटीमीटर लागणार आहे. अशा पद्धतीनं सगळी माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेली आहे. मुलींसाठी सुद्धा स्पेशली जागा असतात त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा वयाची अट काय असणार आहे. मागच्या भरतीमध्ये वयाची अट किती होती? 17.5 ते 22 वर्ष होती. पण एखाद्या विद्यार्थ्याचं 21 वर्ष 10 महिने वय त्याला फॉर्म भरता येत नव्हता. त्याच्या मागचं कारण म्हणजे हे जे काही 22 वर्ष असतात जेव्हा तुम्ही ट्रेनिंगला जाणारे ट्रेनिंगच्या वेळेस तुमचं वय 22च्या आत पाहिजे किंवा 22 पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. ठीक आहे. म्हणजे मागच्या वेळेस जी काही एज लिमिट मागली गेली होती ती 1 जुलै 2005 पासून 1 जुलै 2005 पासून 1 जुलै 2009 पर्यंत सांगितली होती. ठीक आहे. अशा पद्धतीनं आताची जी काही भरती असणार आहे त्या भरतीमध्ये सुद्धा हीच वयाची अट असणार आहे. 17.5 ते 22 वर्षच असणार आहे. पण
या 2 तारखांमध्ये तुमची जन्मतारीख यायला पाहिजे. म्हणजे 1 जुलै 2006 ते 1 जुलै 2010 या दरम्यान जर तुमचा जन्म असेल तर येणाऱ्या 2027च्या अग्निवीर भरतीसाठी तुम्हाला फॉर्म अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे. 1 जुलै 2006 ते 1 जुलै 2010. आता 1 वर्षाची सूट मिळालेली आहे. पुढच्या भरतीसाठी सुद्धा ही सूट 100% त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपण बघूया निवड प्रक्रिया काय होत असते. यामध्ये सर्वात अगोदर तुमची एक सीबीटी परीक्षा घेतली जात असते. सीबीटी परीक्षेमध्ये 50 प्रश्न असतात. 100 गुणांसाठी विचारले जात असतात बघा. विशेषतः जीडी असेल, जीडी असेल, ट्रेड्समॅन असेल, वुमेन मिलिटरी पोलीस असेल, 50 प्रश्न 100 गुणांसाठी असतात. मोस्ट ऑफ द क्रायटेरिया काय असतो तर बघा, जीडी असेल, ट्रेड्समॅन असेल आणि वुमेन मिलिटरी पोलीस असेल, यासाठी सेम पॅटर्न आहे. म्हणजे गणिताचे 15 प्रश्न विचारणार, बुद्धिमत्ताचे 5 प्रश्न विचारणारे, विज्ञानचे 15 प्रश्न विचारणारे आणि जीकेचे 15 प्रश्न विचारणार. असे 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जात असतात. कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसते. निगेटिव्ह मार्किंगचं डोक्यामधून काढून टाका. निगेटिव्ह मार्किंग तुमच्या परीक्षेला नसते. ठीक आहे. त्यानंतर बघा, टेक्निकल असेल तर टेक्निकलला सुद्धा 50च प्रश्न विचारले जात असतात. पण इथं भौतिकशास्त्राचे प्रश्न थोडेसे जास्त विचारले जातात. पण हेच विषय असतात, विषयामध्ये कोणता बदल नसतो. ठीक आहे. आणि नर्सिंग असिस्टंट आहे. नर्सिंग असिस्टंटला विज्ञानचेच 35 प्रश्न येतात. म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि त्याचबरोबर भौतिकशास्त्र मिळूनच 35 प्रश्न हे कशाचे असतात, विज्ञानचे. 5 प्रश्न हे गणिताचे विचारले जातात आणि 10 प्रश्न हे जीकेचे विचारले जातात. आणि क्लर्कसाठी इंग्रजी विषय महत्वाचा आहे. क्लर्क या पदाला इंग्रजी विचारले जात असतात. 50 पैकी 25 प्रश्न हे फक्त इंग्रजीचे असतात आणि बाकीचे 25 प्रश्न मग इतर विषयाचे, ज्याच्यामध्ये 5 प्रश्न असतील गणिताचे समजा, 5 प्रश्न बुद्धिमत्ताचे समजा, अशा पद्धतीनं जीके आणि विज्ञानचे. पण 25 प्रश्न क्लर्कसाठी फक्त आणि फक्त इंग्रजीचे विचारले जात असतात. त्याच्यामध्ये बघा, आता निवड प्रक्रियेत सगळ्यात पहिले काय होत असतं, तुमचं परीक्षा होत असते. परीक्षाची पद्धत कशी असते ते पण सांगितलं की तुम्हाला 3 महत्वाचे विषय, गणित, बुद्धिमत्ता, याचे 20 प्रश्न असतात. 20 पैकी 20 घेणं खूप जास्त महत्वाचं इथं. कारण तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल, फिजिकलसाठी चान्स तुम्हाला 24-25 क्वेश्चन वरती भेटतो. काही यारोमध्ये 28 ते 30 क्वेश्चन वरती भेटतो. पण 20 क्वेश्चन तुम्ही गणित बुद्धिमत्ताचे इथंच जर कव्हर केले बघा, तर हे 20 क्वेश्चन आणि इकडं तुमचे तुक्के मारून सुद्धा येणार आहे ना. म्हणजे जीके असेल, जीकेचे 15 प्रश्न, 7-8 तुक्के लागले तरी 7-8 मार्क वाढताय डायरेक्ट तुमचे. ठीक आहे. त्यानंतर विज्ञान, विज्ञानचे 15 प्रश्न. 15 प्रश्न किती गुणांसाठी, 30 गुणांसाठी. 15 पैकी 5, 6, 7-8 तुक्के लागले की तरी काम होतंय. पण तुमचा फोकस इथं पाहिजे गणित बुद्धिमत्ता. सिलेक्टेड टॉपिक मधून प्रश्न विचारले जात असतात. सोपे सोपे असतात. तुम्ही फक्त एवढं ठरवलं पाहिजे की इथं मला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे म्हणजे घ्यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीनं परीक्षा पद्धत असते. फिजिकलमध्ये 1600 मीटर रनिंग असते बघा. आणि या 1600 मीटर रनिंगला तुम्हाला टायमिंग नुसार मार्क दिले जातात किंवा फर्स्ट पर्ची, सेकंड पर्ची नुसार मार्क दिले जातात. म्हणजे 60 गुणांचं तुमचं फिजिकल असतं आणि 40 गुणांचं तुमचं पुलअप्स असतात. पुलअप्स बी 10 पुलअप्स मारले तर पैकीच्या पैकी गुण, 8 पुलअप्स मारले तर हे गुण हळूहळू कमी कमी होतात. कसे होतात, कमी होतात. म्हणजे 60 गुण 1600 मीटर रनिंग. जर 5 मिनिटं 30 सेकंद असा टायमिंग असला त्याच्या आतमध्ये तर पैकीच्या पैकी गुण, 30 सेकंदाच्या पुढे टायमिंग गेला तर 60चे मार्क किती होतात, 48. असे कमी कमी होत चालत असतात. 1600 मीटर रनिंग असते बघा. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुमचं फिजिकल होत असतं. फिजिकलचे एकूण 100 गुण आणि तिकडं परीक्षेचे 100 गुण, एकूण 200 गुणांपैकी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागत असते. आलं लक्षात. आता पुढे जाऊया. बोनस गुण कोणाला मिळतात तर खेळाडूला गुण मिळत असतात. बोनस 5 ते 20 गुणांपर्यंत मिळतात बघा. आता हे बोनस गुण कमी जास्त कसे तर तुमच्या लेवलनुसार. तुम्ही स्टेट लेवलला खेळले असेल तर समजा तुम्हाला 5 किंवा 10 बोनस गुण मिळतील. तुम्ही इंटरनॅशनल लेवलला खेळले असतील तर तुम्हाला 20 बोनस गुण मिळतील. नॅशनल लेवलला असतील तर 15 गुण मिळतील. अशा पद्धतीनं खेळाडूंना स्पेशल 20-22 बोनस गुण मिळत असतात. त्यानंतर एनसीसी वाल्यांना समजा एनसीसीचं ए सर्टिफिकेट असेल तर 5 गुण मिळतील, बी असेल तर 10 मिळतील, सी असेल तर 15. आणि एनसीसीचे सी सर्टिफिकेट असून परेडमध्ये जर भाग घेतला असेल प्रजासत्ताक दिनाला म्हणजे 26 जानेवारीला तर तुम्हाला 20 गुण मिळतील बोनस म्हणून. अशा पद्धतीने एनसीसी वाल्यांना
20 गुण मिळतात. ITI वाल्यांना 15 ते 50 गुण मिळतात डायरेक्ट, पण ते तुमच्या ITIच्या ट्रेडनुसार असतात बघा. ठीक आहे, 15 मिळू शकतात, 50 नुसार, फक्त ITI नुसार असतात ते. तुम्हाला टेक्निकलसाठी खूप जास्त फायदा होतो, म्हणजे तब्बल 50 गुण हे बोनस गुण मिळतात बघा. म्हणजे ITI झालेला आहे त्यांच्यासाठी तर महत्त्वाचं आहे खूप जास्त. टेक्निकल या पदासाठी विशेष या ठिकाणी तुम्हाला गुण मिळत असतात. अशा पद्धतीने हे सगळं काय असतं रे, तर भरती प्रक्रिया तुमची त्या ठिकाणी असते. अजून तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. सुरुवातीला ट्रेनिंगमध्ये 21 ते 22 हजार एवढा पगार मिळत असतो. हा ट्रेनिंगमध्ये असतो, पण खर्चेच एवढे असतात, शूज घेणं वगैरे, कपडे बिपडे, त्यातच हे पैसे चालल्या जात असतात. ठीक आहे, त्यानंतर ट्रेनिंग 6 महिन्याची असते. 6 महिने ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही पोस्टिंगवरती जाणार. सुरुवातीला अवघड ठिकाणी पोस्टिंग देत असतात आणि तुम्हाला ही जी काही सॅलरी पगार मिळत असते ते पोस्टिंग नुसार मिळत असते. म्हणजे पहिल्या वर्षी समजा 21,000 पगार आहे, मग दुसऱ्या वर्षी 23 आहे, 23 वर्ष, तिसऱ्या वर्षी हातामध्ये 27 येतो, चौथ्या वर्षी कुठंतरी, तिसऱ्या वर्षी 33 येतो समजा, चौथ्या वर्षी 40,000 पगार आहे. आता या पगारामध्ये काय काय ऍड होत असतं, तुमचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स ऍड होत असतो आणि रिस्क अलाउन्स ऍड होत असतो. म्हणजे तुमची पोस्टिंग सुरुवातीलाच लडाख सारख्या ठिकाणी, सियाचीन सारख्या ठिकाणी आली समजा, तर तुम्हाला रिस्क अलाउन्स जास्त मिळतो. म्हणजे पोस्टिंग नुसार सुरुवातीला पगार 55,000 ते 60,000 सुद्धा मिळू शकतो बरं का, जर रिस्की एरियामध्ये, अवघड एरियामध्ये पोस्टिंग आली, बॉर्डरच्या ठिकाणी समजा, किंवा जिथं बर्फ वगैरे जास्त पडतोय त्या ठिकाणी. आणि नॉर्मल एरियामध्ये पगार आली तर सुरुवातीला 40 ते 42,000च पगार असणार आहे. आलं लक्षामध्ये? असा पोस्टिंग नुसार पगारामध्ये फरक होत असतो. आणि नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही रिटायर होणार आहे ना, रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला एक फंड दिला जात असतो, पैसे. आता सुविधा कोणकोणत्या मिळतात, तर मेडिकल फॅसिलिटीज मिळणार आहे बघा. त्यानंतर कॅन्टीनची सुविधा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला लाईफ इन्शुरन्स 48 लाखापर्यंत जीवन विमा तो सुद्धा मिळणार आहे बघा. पण हे केव्हा होणार आहे, 4 वर्षामध्ये तुम्ही जेवपर्यंत सर्व्हिसला आहे तोपर्यंत तुम्हाला मेडिकल फॅसिलिटीज असणार, कॅन्टीन फॅसिलिटीज असणार, आणि तुम्हाला 48 लाखाचा काय मिळणार आहे त्या ठिकाणी, जीवन विमा. आलं लक्षात? आलं, म्हणजे LIC ज्याला आपण म्हणतो. आता त्याच्यानंतर आपण जाऊया रिटायरमेंट नंतर जवळपास किती, जवळपास 10,40,000 रुपये एवढं काय मिळत असतं तुम्हाला, सेवानिधी म्हणून एक पॅकेज मिळत असतं. रिटायरमेंटचे पैसे ज्याला आपण म्हणतो 10,40,000 मिळतात. ठीक आहे, एवढ्या सगळ्या सोयीसुविधा. आता 4 वर्षामध्ये रिटायर होणारे किती असणार आहे, 75% अग्निवीरांना रिटायर केला जाणार. 25% अग्निवीर हे कायमस्वरूपी ठेवल्या जाणार आहे आणि त्यांचा पगार, फॅसिलिटीज सगळ्या त्यांना चालूच असणार आहे. पण आता ही टक्केवारी वाढवल्या जाऊ शकते, 50% केल्या जाऊ शकते, 75 होऊ शकते, किंवा 4 वर्षाचा कार्यकाळ हा 6 वर्ष केला जाऊ शकतो, 8 वर्ष सुद्धा केला जाऊ शकतो. रिटायरमेंट नंतर कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहे, तर SSC GD मध्ये 50% आरक्षण देण्यात आलेले. दरवर्षी SSC GD मध्ये 40 ते 50 हजार जागा निघतात बघा. 40 ते 50 हजार जागा दरवर्षी SSC GD मध्ये येत असतात. आणि या 50 हजारापैकी 25,000 जागा जर या फक्त अग्निवीरांच्या असल्या तर जवळपास सगळेच अग्निवीर सिलेक्शन मिळवणारी. आता मला सांगा तुम्ही ना, अग्निवीरांसाठी यांनी सांगितलेले की परीक्षा द्यायची गरज नाही, फिजिकल द्यायची गरज नाही, मेडिकल द्यायची गरज नाही, तरी अग्निवीर डायरेक्ट काय होणार आहे, SSC GD मधून परमनंट फौजी होणार. BSFच्या पोस्टवरती, CISFच्या पोस्टवरती, आसाम रायफलच्या पोस्टवरती, या सगळ्या पोस्टवरती सिलेक्शन मिळवता येणार आहे त्यांना. मग सिलेक्शन कशाच्या आधारावर होणार, तर तुम्हाला रिटायरमेंट नंतर एक अग्निवीर स्किल सर्टिफिकेट मिळणार आहे. कोणतं सर्टिफिकेट, अग्निवीर स्किल सर्टिफिकेट मिळणार. त्याच्या जोरावर तुमचा परफॉर्मन्सची लेवल लिहिलेली असणार त्याच्यामध्ये, की तुमचा परफॉर्मन्स कसा होता 4 वर्षामध्ये ट्रेनिंग काळामध्ये, म्हणून तुमचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला तुम्हाला ठेवायचा आहे. त्याच्यानुसार पुढे तुमची जागा फिक्स होणार आहे. SSC GD मध्ये आरक्षण आहे, रेल्वेमध्ये आरक्षण आहे बघा. त्याच्यानंतर तुम्हाला दिल्ली सरकारच्या ज्या वेगवेगळ्या भरत्या आहेत त्यामध्ये 20% आरक्षण आहे. हरियाणा सरकारने सुद्धा दिलेले. बाकीचे सगळे देत आहे हळूहळू. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा होणार आहे. पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, इतर ज्या काही डिफेन्स रिलेटेड पोस्ट आहे त्यामध्ये तर पहिले तुम्हाला अग्निवीरांसाठी 10 ते 20% आरक्षण मिळणार आहे. तुम्हाला SSC CGL मध्ये क्लास 1 ची एकदम भारी जी पोस्ट असते ती सुद्धा स्पेशली अग्निवीरांसाठी ठेवलेली बघा एक पोस्ट. म्हणजे खूपच साऱ्या अपॉर्च्युनिटीज रिटायरमेंट नंतर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला तयारी करायची आहे. येणाऱ्या भरतीची आतापासून तयारी करा, आतापासून नियोजन करा, कारण तुमच्याकडे इथून पुढे किती दिवस आहे रे बघा. ऑगस्ट संपला, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर,
डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये ऍड यायला समजा ते वातावरणच तयार होतं की जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला त्या ठिकाणी जाहिरात येणार आहे. म्हणजे जवळजवळ 4 ते 4.5 महिने किंवा 4 ते 5 महिने तुमच्याकडं, आणि याच्यामध्ये तुम्हाला झोकून द्यायचं स्वतःला. कारण जाहिरात आल्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी जास्तीत जास्त 2 महिने मिळतात. ठीक आहे. आणि त्या 2 महिन्यामध्ये काय अभ्यास कव्हर होणार तुमचा? हे 2 महिने, हे 4 महिने, 6 महिने चांगला अभ्यास करा, नक्की सिलेक्शन होणार. पण अभ्यास आतापासून करून ठेवा. बॅच जॉईन करा एखादी, किंवा एखादं पुस्तक घ्या. 2च पुस्तक मी तुम्हाला सांगितलेले की तुम्ही फक्त अग्निवीर राजमार्ग मराठीमधून पुस्तके, आणि हा प्रश्न संच हा सुद्धा मराठीमधून आहे. हिंदीमधून तुम्ही सायन्सचा एखादा शब्द फक्त वाचा, त्याचा अर्थच कळत नाही, गणिताच्या एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नाही, मग पेपर कसा पास होणार, ते प्रश्न कसे बरोबर होणार? त्यासाठी मराठीमधून पुस्तकं वाचा. परीक्षा मराठीमध्ये देता येत असते तुम्हाला. जेव्हा हिंदीमध्ये देता येत असते, मराठीमध्ये नसता देता येत असं, तेव्हा मी हे पुस्तकाबद्दल काहीच बोललो नसतो. पण आता मराठीमध्ये प्रश्न पेपर तुम्हाला देता येतोय, तर मराठीमधले पुस्तक वाचा. 70 ते 80% प्रश्न या प्रश्नसंचामधूनच येणारे, यातूनच कव्हर होणारे. आर्मीच्या वेबसाईटवरती जे सगळे सॅम्पल पेपर टाकलेले, तेच पेपर आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे उत्तरं सुद्धा दिलेले बघा. आणि हेच प्रश्न तुम्हाला आपल्या या डिफेन्स फॅक्टरीवरती विश्लेषण करून घेणारे आपण, जेणेकरून येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये 100% तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार. जवळच्या दुकानामध्ये बघा, किंवा तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये फक्त लिंक असं टाका. कमेंटमध्ये फक्त लिंक असं टाका, तुम्हाला अमेझॉनची लिंक आपण पाठवून देऊ या पुस्तकाची. जवळच्या दुकानात जाऊन सुद्धा भेटणार आहे तुम्हाला. जाऊन बघा, आवडलं तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. याची सॅम्पल पीडीएफ पाहिजे असली तर व्हॉट्सअप नंबर 9158585909 यावरती मेसेज करा. अग्निवीर कोब्रा एडिशन पुस्तकाची आम्हाला सॅम्पल पीडीएफ पाहिजे. तुम्हाला सॅम्पल पीडीएफ सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. अजून काही अडचण असली नक्की कमेंटमध्ये विचारायची आहे. जय हिंद.